नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज फिटिंग मधील सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, बस्ट मेजरमेंट. बस्ट मेजरमेंट म्हणजे छातीचे माप आणि त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत. आज आपण छातीच्या मापाशी संबंधित पुढील प्रश्नांची उत्तरं सविस्तर बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, छातीचं मेजरमेंट घेताना आपण त्याचा चौथा भागच का घेतो? जेव्हा आपण छातीचे पूर्ण मेजरमेंट घेतो तेव्हा मेजरमेंटचा अर्धा भाग हा पूर्ण पाठचा भाग असतो आणि अर्धा भाग हा पुढचा भाग असतो. आपले शरीर डाव्या आणि उजव्या बाजूने समान असते. कटिंग करताना आपण कापड दुमडतो आणि एकाच वेळी उजवा आणि डावा भाग कट करतो. म्हणजेच काय, जेव्हा आपण कापडावर पुढच्या भागाचे ड्राफ्टिंग करतो तेव्हा पुढच्या भागाचा अर्धा भाग आपण कापडावर घेतो आणि तोच भाग संपूर्ण छातीचा 1/4 भाग असतो, म्हणजे छातीचा चौथा भाग असतो. तर दुसरा प्रश्न आहे, छातीचं मेजरमेंट नुसार कोणकोणती मापे घेतली जातात आणि ती मापे का घेतली जातात? छातीच्या मेजरमेंट नुसार मेन 2 मापं घेतली जातात. पहिला आहे मुंडा खोली आणि दुसरा आहे गळारुंदी. मुंडा खोलीबद्दल मी याआधी 3 व्हिडिओजमध्ये सविस्तर माहिती दिली आहे, तुम्ही त्या बघू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. गळ्याची रुंदी ही नेहमी छातीच्या मापानुसार का घेतली जाते? चला तर मग यामागचे खरे कारण समजून घेऊया. तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरीराची रचना. जसजसा छातीचा घेर वाढतो तसतशी मान आणि खांद्याची रुंदी नैसर्गिकरित्या वाढत जाते. विचार करा, 32 इंच छातीसाठी जो गळा योग्य आहे तोच जर आपण 40 इंचासाठी वापरला तर तो गळ्याला खूप घट्ट होईल. म्हणजेच काय, आपल्याला छातीच्या मापानुसार गळारुंदी घेण्याकरता एक रेशिओ मेंटेन ठेवावा लागतो. त्याचा फॉर्म्युला आहे गळारुंदी बरोबर 1/3 गुणिले छातीचा चौथा भाग, जो येतो छातीचा 12वा भाग. तर आता आपण हा फॉर्म्युला समजून घेऊया. हा फॉर्म्युला आपण 2 भागात विभागला आहे. पहिला आहे 1/3 आणि दुसरा आहे छातीचा चौथा भाग. तर आधी 1/3 का घेतलं हे समजून घेऊया. पूर्ण शोल्डर हे 3 भागांमध्ये विभागलेले असते. डाव्या साईडचा शोल्डर, गळा आणि उजव्या साईडचा शोल्डर. तर इथे तुम्ही बघू शकता की गळा हा संपूर्ण शोल्डरचा 1/3 भाग असतो, म्हणून इथे फॉर्म्युलामध्ये 1/3 गळ्याचा भाग घेतला आहे. आता छातीचा चौथा भाग का घेतला ते बघूया. पेपरावर किंवा कापडावर मेजरमेंट घेताना पूर्ण छातीच्या चौथ्या भागाचं मेजरमेंट घेतो, त्यामुळे इथे फॉर्म्युलामध्ये छातीचा चौथा भाग घेतला आहे. तर आता इथे 1/3ला छातीच्या चौथ्या भागाशी गुणले असता गळारुंदीचा फॉर्म्युला मिळतो छातीचा 12वा भाग. इथे मी फॉर्म्युलानुसार वेगवेगळ्या छातीच्या मापानुसार गळारुंदी दिली आहे, ती इथे तुम्ही बघू शकता. आता आपला पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, टक्समुळे छातीचा परफेक्ट आकार कसा मिळतो? जेव्हा कापड आपण टेबलावर ठेवतो तेव्हा ते पूर्णपणे सपाट असतं, म्हणजेच 2D असतं. पण आपलं शरीर कसं आहे ते 3D आहे. विशेषतः छातीचा भाग हा बाहेर आलेला आणि गोलाकार असतो. जर आपण हे सपाट कापड शरीरावर असंच ठेवलं तर ते शरीराच्या वळणानुसार बसणारच नाही. ते एकतर छातीवर घट्ट होईल किंवा कमरेपाशी सैल पडेल. मग या सपाट कापडाला शरीराच्या गोलाईनुसार आकार देण्यासाठी आपल्याला जादूची गरज पडते आणि ती जादू म्हणजेच आपले टक्स किंवा आपण त्याला डार्ट्स म्हणतो. टक्स किंवा डार्ट्सचा आकार हा नेहमी एका त्रिकोणासारखा असतो. तो खालच्या बाजूला रुंद असतो आणि वर जाता जाता टोकदार होत जातो. जेव्हा आपण हा त्रिकोणी भाग एकत्र पकडून शिवतो तेव्हा हे एक सुंदर असं घुमट गोलाई तयार होते. हीच पोकळी छातीच्या भागाला अचूक सामावून घेते, ज्यामुळे कापडाला बसचा परफेक्ट आकार मिळतो. पण टक्स कुठेही देऊन चालत नाही, त्याचा थेट संबंध असतो अपेक्स पॉइंटशी. अपेक्स पॉइंट म्हणजे छातीचा सर्वात उंच किंवा मध्यबिंदू. आपल्या ब्लाउजचे किंवा कपड्याचे सर्व टक्स
हे नेहमी या अपेक्स पॉइंटच्या दिशेनेच असावे लागतात. पण इथे सर्वजण चूक करतात. टक्सचे टोक कधीही थेट अपेक्स पॉइंटवर संपवायचे नसतात. जर तुम्ही टक्स थेट तिथेच संपवला तर कापडाला टोकदार आकार येतो, जो दिसायला अजिबात चांगला वाटत नाही. म्हणूनच टक्स नेहमी अपेक्स पॉइंटच्या 1 ते 1.5 इंच आधी संपवायचा असतो. त्यामुळे अपेक्स पॉइंट भोवती अतिशय सुंदर गोलाकार फिटिंग मिळते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.